दिल्ली हे जरी छोटं राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 7 खासदार आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालंय. 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललंय आणि याच्या मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत, केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना, सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना, सर्वसामान्य नागरिकांना दिलासे देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर जे केलंय त्याचं यश आम्हाला 27 वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललंय. आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 3 दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्व आपले महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील, अनेक महाराष्ट्रातील लोक गेले अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत. त्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जे काही मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा 27 वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा, ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय. देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली प्रदेश कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांचं 7 वाजता आगमन होणार आहे आणि त्यामुळे शहर जिल्हा म्हणून आणि महाराष्ट्रातल्या सर्व बूथ अध्यक्षांना एक विनंती आहे की आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी देशामधल्या नागरिकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे, संबोधित करणारे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता मोदीचे त्या ठिकाणी दिल्लीचा जो विजय प्राप्त झालाय त्याचं भाषण करणारे भाषण प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे. राहुल गांधी वारंवार टीका करतात की या ठिकाणी ईव्हीएमच्या जोरावर आणि संपूर्ण सत्तेच्या जोरावरती ही जे आहे निवडणूक निवडून आलेली आहे. बघा, आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभाटा सेना असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांनी लोकसभेमध्ये प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं होतं. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसनी विधानसभेमध्ये यश प्राप्त केलं होतं. त्यावेळेला यांना ईव्हीएम मशीनची आठवण होत नाहीये, पण ज्या वेळेला पराभव झाला का यांना ईव्हीएम मशीनचं स्वप्न पडतं. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे यांनी रोज सकाळी 8ला उठून त्यांचा जागर करावा. संजय राऊत यांनी रोज बोलावं, राहुल गांधी यांनी रोज बोलावं, नाना पटोलेंनी रोज बोलावं आणि मीडियानी त्यांना रोज प्रसिद्धी द्यावी अशी आमची इच्छा आहे. की यांनी रोज कोंबडा सकाळी 5ला हरवतो, परंतु संजय राऊतचा कोंबडा 8 वाजता उठतो आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी रोज 8 वाजता हरवणी द्यावी हीच आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्यामुळे रोज यांचा कोंबडा 8 वाजता आणि अजून एक राहुल गांधी यांचा 11 वाजता. त्यात सकाळी लवकर उठायची सवय नसेल. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना 24/7 काम करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे 24/7 देशामधल्या नागरिकांना सेवा देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामुळे प्रचंड मेहनत 27 वर्षांनी जे काही यश भारतीय जनता पार्टीला भेटलंय ते कार्यकर्त्यांच्या जीवावर भेटलंय. कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दिल्लीमधल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.